70 साल की उम्र में मैं अपना पहला ब्लॉग बना रहा हूँ। मेरी 85 वर्ष की उम्र हो गई है। 56 साल की उम्र में अपना पहला ब्लॉग बना रहा हूँ। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, कालपर्यंत आपलं संपलं होतं सगळं मोटिवेशन. तर आता ती मोटिवेशन आपण परत एकदा रिकवर केलेलं आहे. कारण मी कालपासून बघत होतो माझं इंस्टाग्राम, आणि इंस्टावरती काय सांगायचं तुम्हाला, 60-70 वर्षाचे म्हातारे ब्लॉगिंग चालू करायला लागलेत. आणि काय ते ब्लॉगिंग करतात आणि काय त्यांचे व्हिडिओ व्हायरल जातात, मिलियनमध्ये व्ह्यूज जातात. आपण डेली करतोय सलग 30-35 दिवस झाला आपण व्हिडिओ बनवतोय, पण आपल्या व्हिडिओला काय एवढी रीच नाही. बट मी म्हणतोय माझं नाही चालू द्या हो, पण आपली मराठी माणसं कुठे आहेत? कुठे गेली मराठी माणसं? तुम्ही चालू करा ना, चालू करा तुम्ही. कारण आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथं आहे माझ्यापाशी मोबाईल, आणि बघूत आपण आपली रिॲक्शन बघूत की तुम्हाला पण खरं वाटलं पाहिजे ना की बनवतात नाही बनवतात. माझ्या तर फीडमध्ये ना फक्त तेच येते. चला तर तुम्हाला दाखवतोच. रॅन्डम जरी मी स्क्रोल करायला गेलो ना तरी मला ती मोटिवेशनच येणार आहे. कुठे गेलं पण मी ठेवलं आहे, माझ्याजवळ ठेवलं आहे. ऐ ह्या आजीबाईचा हा 3रा ब्लॉग आहे. क्या आप थक चुके हो या हार मान चुके हो? अभी बहुत कुछ देखना बाकी है। राम राम भाई और बहनों, मेरा नाम मंजू शर्मा है। ये मेरा 3रा ब्लॉग है। मैं आपको ये बताने आई हूँ कि आप सोचते होंगे कि 4 लोग क्या कहेंगे, तो 4 लोगों के बारे में सोचना बंद करो। वो 4 लोग आपको मुसीबत में काम नहीं आएंगे, न वो 4 लोग आपको खाने को देंगे। मैं आपसे यही कहूंगी, उठो और जो सपना देखे हो वो पूरा करो। मैं ये नहीं कहूंगी कि वीडियो बनाओ, जिस काम में कळलं का? बघितलं का? बघितलं? हां, मिलते अगले ब्लॉग में. काय म्हणणार 4 लोकांचा अजिबात विचार करायचा नाही. माझी बायको कॅमेराच्या पाठीमागे, तिला वाटते भांडतोय का काय? भांडत नाही मी फक्त नव्हतोय व्हिडिओ. तर बाबांनो, मोटिवेशन म्हणते त्याला. आता त्याच मावशीचा हा 2रा व्हिडिओ आहे. आपको जिंदगी मुश्किल लग रही है तो आप हार नहीं रहे, कामयाब हो रहे हो। राम राम भाई और बहनों, आज बस इतना ही कहना है। अगर जिंदगी आज भारी लग रही है, इसका मतलब है आप सही रास्ते पे चल रहे हो, क्योंकि जो लोग मेहनत नहीं करते उसको दर्द महसूस नहीं होता। आज आप अकेले हो, कोई सपोर्ट नहीं है, लेकिन याद रखना यही अकेलापन आपको मजबूत बनाएगा। धीरे चलो, गिरो पड़ो, लेकिन रुकना नहीं। मिलते हैं अगले ब्लॉग में। राम राम। तर राम राम भाई साऱ्यांनी. बघितलं ना तुम्ही, मावशीने सांगितलं की तुमचा वाईट काळ चालू आहे म्हणजे तुम्ही पुढं जाणार. तुमच्याकडे आता वाईट दिवस चालले, तुम्ही नाराज झाला, तुमच्यावर ताण आहे, म्हणजे तुम्हाला माहिती तुमचा रस्ता सरळ आहे आणि तुम्ही बरोबर त्या रस्त्यावर चाललात. आता नाही थांबायचं. जर ही आजी करू शकते ना, तर मी बी करू शकतो, तुम्ही बी करू शकताय. बाकी तुमचं ठरवा तुम्ही करायचं का नाही. आता येऊ नवीन व्हिडिओ आहे. हे चाल ना बाबा. 65 साल की उम्र में मैं अपना पहला ब्लॉग बना रहा हूँ। 65 साल की उम्र में मैं अपना पहला ब्लॉग बना रहा हूँ. 65 साल की उम्र में. हालांकि ब्लॉग मैं बनाना नहीं जानता, पर फिर भी मैं कोशिश करता हूँ। भाई आता यांचे व्हिडिओ व्हायरल व्हायचं कारण म्हणजे ना, खतरनाक म्युझिक पण आहे. ती म्युझिक जर आपण यूट्यूबला टाकलं ना, इंस्टाला काही बी चालतं, यूट्यूबला टाकलं आपल्याला पडून कॉपीराईट. एवढं सॅड होऊन टाकावं लागेल. आपलं एक्साइटमेंटमध्ये आपलं काही चालत नाही. आता इथून पुढं ना ब्लॉगला रडायला चालू करावं लागेल. ठेव 65 सालचा आहे. आणि नंतर अजून एक आहे ही बघा, 75 साल की उम्र में खाना बनाना तो मैंने मजबुरी में सीखा. 75 वर्षानंतर यांनी ब्लॉगिंग चालू केली आहे. अजून एक आहे, मावशीचंच आहे. भाई ही बघा, असंच नाही की फक्त 75, 70, 80 वर्षाचेच म्हातारे ब्लॉगिंग करायला लागल्यात, पोरं बी करायला लागलेत आणि छोटी करायला लागलेत. बघा आता हे यहाँ हमारी बहन रोटी बना रही है, यहाँ पे हमारा चूल्हा है. आणि ब्लॉगिंग म्हणजे काय, तेच असते ब्लॉगिंगमध्ये. अजून एक आहे, आज परफेक्ट नहीं हूँ. खोल लिया कैमरा, ना इधर देखा ना उधर देखा। ये मेरा पहला वीडियो है, गलती के लिए क्षमा चाहूंगी। किराए का कमरा है, कोई साधन नहीं है और भाई एवढंच नाही. 70 साल की उम्र में मेरी 85 वर्ष की उम्र हो गई है। 56 साल की उम्र में अपना पहला ब्लॉग बना रहा हूँ। भाई बघितलं, 50, 60 वर्षाचे म्हातारे ब्लॉगिंग बनवायला लागले. तर तुम्हाला काय होते, कुठे आहेत आपली मराठी माणसं? आपली मराठी माणसं ना ब्लॉग बनवतात ना, ब्लॉग बनवणाराला सपोर्ट करतात. तर बाबांनो, आपले बी आता इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग येत राहणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा तुम्ही सबस्क्राईब. नाही तर मला बी माझ्या पाठीमागं थोडंसं सॅड सॉंग लागावं लागेल आणि मग म्हणावं लागेल 23 वर्षाचा मुलगा आहे मी,
आणि माझ्याकडे काही काम नाही आणि मी आता ब्लॉगिंग चालू करतो आहे. मला त्या 4 लोकांचं काही घेणं नाही. काय म्हणतील ती 4 लोकं? ती 4 लोकं काय मला जेवायला देणार आहेत का ती 4 लोकं मला त्यांच्या घरी ठेवणार आहेत? त्यामुळे ह्या 4 लोकांचा मला विचार अजिबात करायचा नाही. मला फक्त 4 लोकांची गरज आहे, ती म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद. बस.